नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आज मी तुम्हाला मिक्स सीड्स बद्दल सांगतेय। म्हणजे प्रत्येक स्त्रीनी हे 40 नंतर किंवा 40च्या आसपास रोज एक छोटा चमचा हे घेतलंच पाहिजे। असं काय आहे तर हे मिक्स सीड्स आहेत। मिक्स सीड्स म्हणजे काय तर काही बिया की ज्या आपल्याला रोजच्या डाएटमध्ये किंवा रोजच्या आपल्याला ज्या काही सिम्पटम्स येतात, स्त्रियांमध्ये स्पेशली डेफिशियन्सीज खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात, तर त्यासाठी या मदत करतात। आता यामध्ये तुम्ही बघाल तर भोपळ्याच्या बिया आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत म्हणजे सनफ्लावर सीड्स आहेत, जवस आहे म्हणजे फ्लॅक्स सीड्स आहेत, तीळ आहे पांढरे तीळ आणि चिया सीड्स आहेत। तर हे तुम्हाला मिक्सचर तयार सुद्धा बाजारामध्ये मिळतं, कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतं, किंवा तुम्हाला जर वेगवेगळं मिळालं तर तुम्ही हे एकत्र सुद्धा करू शकता। वेगवेगळं आणून थोडंसं भाजून ठेवायचं आणि हे तुम्ही नक्की रोज एक चमचा घ्या। आता याचा खूप अतिरेक सुद्धा करायचा नाहीये, तर मी सुरुवातीलाच सांगतेय की यामध्ये कॅलरीज ही भरपूर असतात, कारण शेवटी हे गुड असले तरी फॅट्सच आहेत, त्यामुळे याचा अतिरेक करू नका। एक छोटा चमचा, 1 टीस्पून फक्त तुम्हाला रोज घ्यायचा आहे, तेही कायमस्वरूपी घ्यायचं नाही, तर तुम्ही 1-2 महिने घेऊन बंद केलं तरी सुद्धा चालेल। आता हे काय काम करतात किंवा याचे बेनिफिट्स काय, तर भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स हे व्हिटॅमिन ए नी भरपूर असतात, त्यामुळे तुम्हाला जर चेहऱ्यावर सुरकुत्या असतील किंवा स्किन ड्राय पडतीये, डल होतीये, चेहऱ्यावर आपण म्हणतो ना की एक निस्तेज हे झालाय किंवा अनइवन स्किन टोन झाला आहे, तर हे नक्की घ्या। एस्पेशली थंडीमध्ये किंवा 40 नंतर मेनोपॉजच्या आसपास स्त्रियांना ही तक्रार बऱ्याच वेळेस जाणवते। आणि गुड फॅट्स, एक ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे। तर शेवटी ते फॅट्सच आहे, त्यामुळे आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे जेवढा मी डोस सांगितलाय। तर आता भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि आयर्न सुद्धा असतं, की जे हिमोग्लोबिन जर ज्या स्त्रियांचं कमी असेल किंवा ज्यांना खूप B12 डेफिशियन्सी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा, थकवा येत असेल त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम मानलं जातं। आता यानंतर जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स, हे फायबर भरपूर असल्यामुळे हार्टसाठी तर चांगले आहेतच, पण गुड फॅट्स असल्यामुळे याचा वेट लॉससाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं। आणि यानंतर आहेत ते म्हणजे पांढरे तीळ, कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स। कॅल्शियम हे आपल्याला फार कमी अशा गोष्टींमधून मिळतं, पण तीळ हे त्यातलं एक उत्तम उदाहरण आहे। आणि आता थंडी हळूहळू सुरू होतीये, तर थंडीमध्ये तीळ हे खाल्लेलं खूप चांगलं मानलं जातं, आपलं शरीर उष्ण ठेवतं किंवा कॅल्शियम यामधून भरपूर प्रमाणामध्ये मिळतं, त्यामुळे थंडी किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये मुद्दाम तीळ खाल्ले जातात। हाडांच्या तक्रारी, ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होणं किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, हे बऱ्याचशा गोष्टी युजुअली स्त्रियांमध्ये 40 नंतर किंवा मेनोपॉजच्या दरम्यान आढळतात, त्यामुळे हे एक बेस्ट ऑप्शन आहे। यानंतर आहे ते म्हणजे चिया सीड्स। आता यामध्ये फायबर भरपूर असतात, त्यामुळे जसं जवसाच्या बियांचा आपण म्हणतो की चटणी ही चांगली असते, जवसाच्या बियांची चटणी कोलेस्ट्रॉल कमी करायला, तर याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढतं। आणि चिया सीड्स पण फायबर भरपूर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं, आणि या सगळ्या मिळून एकत्रित जो याचा फायदा होतो तो म्हणजे वेट लॉस करण्यासाठी। डायजेशन आणि मेटाबॉलिझम तुमचं इम्प्रूव्ह होतं, त्यामुळे फॅट लॉस सुद्धा होतो, चरबी ही कमी प्रमाणामध्ये शरीरामध्ये साठली जाते। यानंतर नेक्स्ट म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो। ज्या मुलींना किंवा स्त्रियांना PCOD, थायरॉइड यासारख्या तक्रारी आहेत, सिस्ट आहेत, तर त्यांनी हे घ्यायला काहीही हरकत नाही। तर फायब्रॉइड्स असतील किंवा पिरियड्स इरेग्युलर येत आहेत, तर हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नक्की घेऊ शकता। केस गळतायत, तर स्किन चांगली नाही आहे, तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे। आणि अर्थातच या सगळ्यासाठी तुम्हाला जसं मी म्हणाले की हे तुम्हाला मॉडरेट अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे, आणि या सगळ्याचा एक एकत्रितपणे परिणाम म्हणजे तुमचे हेल्थ चांगली राहणार आहे, तुमचा वेट लॉस होणार आहे, तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स हा कमी होणार आहे, आणि सगळ्याच दृष्टीने तुमच्यासाठी फायदेशीर आहे। तर प्रत्येक स्त्रीनी रोज एक छोटा चमचा, 1 टीस्पून हे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता, सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता, रात्री पाण्यात भिजवून सकाळी सुद्धा हे घेऊ शकता, किंवा नुसतंच हे बडीशेपसारखं भाजून ठेवायचं, सकाळी उठल्यावर घ्यायचं आणि 1 ग्लास त्यावर कोमट पाणी प्यायचं। आता अतिशय सोपं आहे, तुमचा वेळ वाचणार आहे, तुम्हाला सगळ्या बऱ्याचशा गोष्टी या
हेल्दी गोष्टी एकत्र मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे आपल्या खिशाला परवडण्यासारखं आहे. प्रत्येकाला परवडेल अशाच या बाजारामध्ये अवेलेबल आहेत, मार्केटमध्ये अशा किमतीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही त्या आणून नक्की चालू करू शकता आणि हा प्रयोग करून बघा. तुम्हाला ज्या ज्या काही तक्रारी असतील आत्ता मी सांगितलेल्या, तर नक्की तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आणि जसं मी आत्ता म्हणाले की मेनोपॉजच्या आसपास किंवा 40 नंतरच्या प्रत्येक स्त्रीनी घेतलं पाहिजे असं हे अतिशय महत्त्वाचा आपले एक सप्लिमेंट म्हणा किंवा आपल्या किचनमधला एक पदार्थ म्हणा. तर हे नक्की चालू करून बघा, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.